आपण परमात्मा एकच्या सेवक आहोत का आपल्या मनाला विचारा. बाबाने काय म्हटलंय, सेवक पुष्कळ होतील या भारतामध्ये, सेवक पुष्कळ होतील पण फक्त बोटावर बोलण्यालायक राहतील. तर मग त्याच्याकडे मार्गदर्शन कसा पाहिजे, मार्गदर्शन कसा पाहिजे मालिक नाही, मार्गदर्शन कसा पाहिजे. सेवकाच्या घरी चांगलं कोबर करण पुरण ही मार्गदर्शक लोकांची वृत्ती आहे. मार्गदर्शन बनवल्यावर मार्गदर्शन भेटला की सेवक झाला ठोकर, पण त्याच्या उरावर त्याच्या डोक्यावर मार्गदर्शकाच्या डोक्यावर या मानव धर्माचा धुरा ठेवलेला आहे. कोण ठेवला, महान त्यागी बाबा जोडीला ठेवला. महान त्यागी बाबा जोडीचे कार्य कोण करा, जर मार्गदर्शक असे राहतील तर कोण करा. मार्गदर्शक असा पाहिजे, निष्काम सेवा केली पाहिजे. चोरी करा, दारू प्या, खोटं बोला, शिकवलं का? हे काहीच सांगितलं नाही. तरी पण आपण सेवक काय करतो, आणतो राग. सर्वात मोठा मार्गाच्या दुश्मन म्हटलं म्हणजे राग. म्हणून बाबाने पगले तुझे क्या सिखाया, डूबे नया तेरी पार लगाया, किया बिना अब तो सहना सकेगा परमेश्वरावर विश्वास ठेवा. विश्वासावर हा मार्ग आहे, सत्यावर मार्ग आहे. मर्यादा न राहा, प्रेमानं बोला. म्हणून काय म्हणायचं आहे, शेवटी तुम्हाला म्हणतो ऐकता का, मन को कर ले पकड़ा कभी न मिलेगा धोखा, ये तेरे जीवन को मन को कर ले पक्का, कभी न होगा धोखा, ये तेरे जीवन को मन को कर ले पक्का, कभी न होगा धोखा.
समाधानी आहे म्हणून आपण तत्वशब्द नियमाचे पालन करा. तत्वशब्द नियमाचे पालन करा आणि चांगल्या सत्यानं राहा, प्रेमाने वागा. म्हणून तेरी सेवा है मुझे काबू. संपा बाबाच्या तंत्रा पडल्यावर मान पडल्यावर आठवण येते कोणाची? बाबाजी. मग काय म्हणतो? तेरी सेवा है मुझे काबू, माफ करना ते सेविका काय म्हणते? सेविकाचे एवढं धन्य जीवन आहे, नवऱ्याला दारू सोडली तर तुम्हाला भगवंत भेटला. आणि जेव्हा व्यसनामध्ये होते तुम्ही, अनेकामध्ये होते, घरचे तुमचे पतिदेव दारू पेत होते, तुम्हाला किती त्रास होता बरोबर आहे. पण आता त्यांना दारू सोडली, तुम्हाला परमेश्वराची गोडी लागली. नवरा मस्त प्रेमाने राहा, तुम्ही नवऱ्यासोबत मस्त प्रेमाने बोलता. तुम्ही जर नवरा जर एक बोलत असाल तर तुम्ही दोन बोलता, त्याची चालत नाही. आता ही परिस्थिती आहे. म्हणून बायला